एवढंच व्हिडिओ नाही काढायचे, नाव नाही घ्यायचं, नाही तर एवढा मारील परत भेटलं तर. व्हिडिओ काढशील का आजपासून? या पोराचं नाव आहे भैया गायकवाड. 16-17 वर्षाचा पोरगा असेल आणि गेल्या 1 महिन्यापासून भरपूर व्हायरल झालंय पोरगा. कमी वेळेत व्हायरल झालंय. कसं का असं ना, पण त्याचा कॉन्सेप्ट हे होता की लोकांना मदत करणे. त्याची जेवढी ऐपत होती तेवढं तो करलच समाजकार्य. निदान तो ट्राय तर करतोय ना. काही लोक त्याला धमकी देतात, येऊ का, दाखवू का तुला. त्याला अडवले 4-5 पोरं, हसतात, त्याची मजाक उडवतात, लय मारीन म्हणून धमकी देतात, व्हिडिओ व्हायरल होतात. त्याच्याने त्याची इज्जत जात नाही रे, त्याची इज्जत वाढते. तो समाजकार्य करू किंवा नको करू, एक दाखवतोय तरी ना करतोय म्हणून. मुद्दा हाय की अजून एकदा असं व्हिडिओ बनवलं तर मी मारेन येवल्याचं नाव घेतल्यावर. म्हणजे कायदा हातात घेणार काय? पोलिसांचे गांडीवर फटके पडायला लागले ना, रिमाउंड पडला ना, मग कळत की पोलिसांची भीती आहे का नाही काय. येवला काय तुमच्या बापाचा आहे? येवला ह्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र या देशात आहे. हा देश सर्वांचा. एखादा माणूस पुढे जातोय ना तर त्याची पाय खेचलं जातं. ते पाय पण तेच लोक खेचतात जे जवळचे असतात. आणि मी एवढं सांगतो त्या भैया गायकवाड, ते एकदम मजेत राहा, आनंदात राहा आणि तुझं जे काम आहे ते करत राहा. तुझ्याकडनं जेवढं होतंय तेवढं तू करत राहा. बाकी बेकार करतो लोकांच्या नादी लागू नको. आणि जे तुला धमकी देईल ना त्याच्यावर डायरेक्ट केस ठोक. धडाधड कलम सांगून देतो. तुला वाटलंच तर मी मेसेज कर मला, तुला कलम सांगून देतो. धमकी दिली की कोणती कलम लागते, शिवी दिली की कोणती कलम लागते, दबावात आणलं की कोणती कलम लागते, सर्व काही तुला कलम सांगतो. तुला त्यांच्या ह्याच्यात पाय घाल. बाबासाहेबांनी कलम दिलाय, त्याचा वापर कर. आपल्या हातनं जेवढं होतं ना मित्रांनो तेवढं करायचं असतं. उद्या मलाही अडवतील कुठे बी लोक, व्हिडिओ बनवतील, त्याचं मला भीती नाही. कारण मला माहिती आहे मी काय करतो. दुनियाला दाखवायची गरज नाही मला, मी काय करतोय समाजासाठी. माझी जेवढी ऐपत आहे ते तेवढं करतोय. तसंच आहे ना, जेवढी त्याची ऐपत आहे ना ते तेवढं करतोय. तर त्याला आहे ना त्याचे पाय खेचण्याच्या ऐवजी त्याला सपोर्ट करा. जय महाराष्ट्र.